या आजच्या शिबिराच्या संदर्भातलं प्रास्ताविक करावं अशी मी विनंती श्रीमान किरण भावठाणकर यांना करतो. नमस्कार. मंचावर उपस्थित माननीय शहर संघचालक उमाकांतजी मंद्रेवार, डॉक्टर बाजीरावजी जाधव, विवेकानंद जनसंपर्क अधिकारी आणि सर्व व्यवस्था सांभाळणारे माननीय श्री सुजितजी बोरसुरीकर, विवेकानंद रुग्णालय, केशव उपस्थितीत आता कैलास प्रौढ शाखेच्या संबंधामध्ये माहिती माननीय विलासराव आराध्य यांनी आपल्या समोर सांगितली आल्यानंतर आणि उपस्थित सर्व या परिसरातले जी आपण सेवावस्ती, बजरंग चौक, अलीकडची वस्ती, या सगळ्या वस्तीमध्ये असणारे रुग्ण ज्यांच्यासाठी आपण हे सगळं आयोजित करतो आहोत. तर थोडक्यामध्ये माहिती अशी सांगितली की आता इथं आपल्याला समोर दिसतंय की विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपण शहरामधलं एक नामवंत रुग्णालय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा भारती लातूर शाखेच्या वतीनं आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. चिकित्सा आणि कर्करोग निदान शिबिर ते सेवा भारती आणि सेवा विभागाची सुद्धा मंडळी इथं उपस्थित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं चालणाऱ्या या कैलास प्रौढ शाखेची जी शाखा म्हणल्यानंतर जी दिनचर्या आहे ती सुद्धा आपल्या समोर आता सांगितलेली आहे. वरचेवर आपली जशी राहणीमान, जीवनशैली ही जशी बदलत चाललेली आहे तसं आरोग्याकडे ज्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे तसं ते दिलं जात नाही आणि मग रुग्णांची संख्या वाढते, डॉक्टरांची संख्या सुद्धा कमी पडते असे पुष्कळ ठिकाणी आपल्याला जाणवतं. हे सगळं होण्यासाठी म्हणून अशा पद्धतीच्या एका शिबिराचं आयोजन करा. समाजामध्ये सामाजिक कार्य करणारी मंडळी भरपूर आहे, समाजासाठी भरपूर काही करावं असं त्या प्रत्येकानं वाटत असतं. आपापल्या संघटनेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं किंवा एखाद्या गटाच्या वतीनं अशा वेगवेगळ्या गोष्टींचं आयोजन हे केलं जातं. अनेक दिवसापासून अशा काही उपक्रमांच्या मध्ये सर्व संघ स्वयंसेवक असल्यामुळे असा विचार केला की आरोग्य शिबिराचं आयोजन हे आपण बऱ्याच दिवसापासून करायचं असं ठरवत होतो. आणि मग विवेकानंद रुग्णालय आणि सेवा भारती यांच्या वतीनं कैलास प्रौढ शाखेने पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या आणि माननीय सुजितजींशी या संदर्भामध्ये वारंवार संपर्क करून रुग्णालयाच्या वतीनं आपण याचं आयोजन केलेलं आहे. आज आपल्याला माहिती समोर 2 अँब्युलन्स इथं उभे आहेत. ती तपासणी असेल, डॉक्टरांच्याकडे जी आवश्यक ती तपासणी ती मधल्या खोलीमध्ये आपण करणार आहोत आणि बाकीच्या तपासण्या या सगळ्या अँब्युलन्स मध्ये असणार आहे. अपेक्षित असं आहे म्हणजे डोळ्याची तपासणी आणि मग त्याच्यासाठी जे आवश्यक असणारं जे मार्गदर्शन आहे की काय करायला पाहिजे काय नाही अशा अर्थाची सगळी आपण सूचना पण अशी दिली होती की आपलं आधार कार्ड आणि रेशन कार्ड म्हणजे पिवळं रेशन कार्ड आहे का पांढरं रेशन कार्ड आहे त्या संबंधातली सगळी आणि ह्या वैद्यकीय उपचारा संबंधातल्या ज्या काही सविस्तर माहिती आहे ते माननीय सुजितजी आपल्या समोर सांगतील. पण या सगळ्याच होते आम्ही हे सगळी स्वयंसेवक मंडळी आहे की जी शाखेवरती स्वयंसेवक आहे पण परिसरामध्ये ज्या ज्या पद्धतीचं कार्य सेवा भारती ही जी संस्था आहे पूर्ण भारतभर हे काम करते. मग ज्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन असेल, शिक्षणाच्या संबंधीमध्ये असेल, सामाजिक अशा पद्धतीच्या उपक्रमांच्या मध्ये असतील आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ह्या सर्व भागामध्ये इथं समोर भैरव वस्ती मुलाचा आपला हिंदू मेळावा इथं संपन्न झाला होता. भारतभरामध्ये हजारो 80,000च्या वर हिंदू मेळावे झाले. आपल्या शहरामध्ये सुद्धा 50च्या वर हिंदू मेळावे झाले. आपल्यापैकी त्याला उपस्थित होते. सकल हिंदू समाज हा सगळ्या दृष्टीने एकत्र यावा, आपल्या सगळ्या गोष्टीचे भेदभाव सगळे बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र यावं आणि एका कुटुंबाप्रमाणे आपण सर्वजण राहावे अशा हेतून आपण या सगळ्या उपक्रमांचं आयोजन करत असतो. त्यातला हा एक उपक्रम म्हणजे आरोग्य शिबिर. शिक्षणाच्या संबंधी असेल, काही सामाजिक समरसतेच्या संबंधामध्ये असेल, पर्यावरणाच्या संबंधामध्ये असेल, कुटुंब प्रबोधनाच्या संदर्भामध्ये असेल. आजकाल आपण पाहतो की कुटुंबाच्या मध्ये खूप बेबनाव झालेला आपल्याला दिसतो. घरातल्या ज्येष्ठ मंडळींच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण असं न करता आपण जसं पूर्वी एकत्र कुटुंब होतं की पणजोबा असायचे, आजोबा असायचे, घरात आपले आई वडील, आत्या, काका, मामा
असं एक 50 जणांचा मोठा पसारा हे कुटुंब म्हणून असायचं. तर आज आपल्याला घरात पाहतो की एखादा दुसरा माणूस असतो घरामध्ये, म्हणजे आजीसारख्या ज्येष्ठ व्यक्ती असतात पण बघायला कोणी नसतं. तर अशा सगळ्यांच्या गोष्टीमध्ये ही तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. आता ठीक आहे, आपण जसं शाखा म्हणून एक पुढाकार घेतलेला आहे, पण तुम्ही किंवा आमच्या सर्वांच्या संमतीनं, तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने आपल्याला ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी हे करायच्या आहेत. आपल्याला माहिती आहे की आम्ही गेल्या 2-4 दिवसापासून आपल्या वस्तीमध्ये येऊन ती सगळी माहिती सांगत होतो. हेतू असा की तुमचा आमचा जर जवळून परिचय झाला तर तुमच्या काय अडीअडचणी आहेत काय नाही ते आपल्या समोर येऊ शकतात. हे समजा ठीक आहे, हे आरोग्याची पण केवळ आरोग्य एवढाच विषय आहे का? तर अशा अनेक गोष्टी आहेत, पण आपला आजचा प्रमुख हेतू आहे तो म्हणजे या आरोग्य शिबिराच्या संबंधामध्ये. या शिबिराची आपण सुद्धा इथून गेल्यानंतर आपल्या परिसरामध्ये सांगितलं 2-4 कोणी असतील तर त्यांना पाठवावं आणि जास्तीत जास्त जणांनी याचा लाभ घ्यावा. तर हे आपल्याला रुग्णांची तपासणी वगैरे सुरू करायची. औपचारिक कार्यक्रम आपण अगदी थोडा वेळ ठेवला, त्याच्यावर मी काही जास्त सांगणार नाही. तर या सगळ्या गोष्टींच्या मध्ये यापुढेही सेवा भारती आणि आपल्या ह्या सगळी कैलासपूर शाखा आणि भैरव वस्ती, केशव वस्ती या सर्वांना आपल्याकडून जर योग्य तो प्रतिसाद मिळाला तर आपल्याला अजून काही गोष्टी याच्यामध्ये ते करता येऊ शकतात. एवढं प्रास्ताविक धन्यवाद सर.